सर्व गणित मित्रांना नमस्कार. मित्रांनो, आज आपण भारतातील महान गणिततज्ञांची माहिती जाणून घेणार आहोत. भारताचे सर्वात पहिले गणिततज्ञ म्हणून आर्यभट्ट यांना ओळखलं जातं. आर्यभट्ट यांचा अंकगणित, बीजगणित व भूमिती या गणिताच्या शाखांचा सखोल अभ्यास होता. वयाच्या 23व्याच वर्षी त्यांनी बीजगणितावरचा आणि ज्योतिषशास्त्रावर ग्रंथ लिहिला. यामुळे आर्यभट्ट यांना बीजगणिताचा जनक असेही मानण्यात येते. जगाला शून्याची ओळख करून शास्त्रात यांनी महत्त्वाची कामगिरी केली. अशा या महान व्यक्तिमत्वाविषयी आज आपण माहिती पाहूया. आपल्याला माहिती नक्की आवडेल अशी आशा ठेवतो. चला तर पाहूया एका महान खगोलशास्त्री व गणिततज्ञ यांच्या जीवनाचा प्रवास. भारतीय गणित परंपरेतील प्रथम सहस्त्रकातील पहिले उल्लेखनीय गणिततज्ञ यांच्या जन्मस्थानाबद्दल निश्चित पुरावा नाही, परंतु त्यांनी आपल्या आर्यभट्टीय किंवा आर्य सिद्धांत या ग्रंथात कुसुमपुरा येथे ज्ञान प्राप्त केल्याचा उल्लेख केला आहे. हे कुसुमपुरा म्हणजेच पुढे पाटलीपुत्र व आत्ताचे पाटणा असे म्हटले जाते. त्यांचे अध्ययन आत्ताच्या बिहार राज्यातील पाटणा शहराच्या परिसरात झाले असावे असा इतिहासकार अंदाज व्यक्त करतात. यासंबंधी त्यांनी स्वतःही कलियुगाची 36 वर्ष संपली तेव्हा आपले वय 23 वर्षाचे होते असे ग्रंथात मांडले आहे. यावरून त्यांचे जन्मवर्ष इसवी 476 असावे असा निष्कर्ष तज्ज्ञांनी मांडला आहे. आर्यभट्ट यांनी लिहिलेल्या आर्यभट्टीय किंवा आर्य सिद्धांत या ग्रंथात वर्तुळाचा परिघ आणि व्यास याचे गुणोत्तर मांडले गेले आहे. ह्या संस्कृत सुभाषितामध्ये लिहिले आहे की ज्या वर्तुळाचा व्यास 20,000 म्हणजेच अयुतद्वय असेल त्या वर्तुळाचा परिघ जवळजवळ 62,832 असतो. यावरून परिघ आणि व्यास यांचे गुणोत्तर 3.1416 येते. म्हणजेच याला आपण आज पाय असा संबोधतो. या पायची किंमत 5व्या शतकापर्यंतची सर्वोत्तम किंमत आर्यभट्ट यांनी लिहिली होती. त्यांनी स्वतःही या किमतीस आसन्न म्हणजेच अंदाजे जवळची असल्याचे स्वतः नमूद केले आहे. आर्यभट्ट यांनी आर्किमिडीसपेक्षाही अचूक अशी पायची किंमत सांगितली होती. आर्यभट्ट यांनी खगोलशास्त्रातही विशेष संशोधन केले होते. जगाला मध्ययुगातील खगोलशास्त्री निकोलस कोपर्निकस यांनी सांगितले की पृथ्वी गोल आहे, पण निकोलस यांच्या 1000 वर्षे अगोदर आर्यभट्ट यांनी आपल्या ग्रंथात सांगितले की पृथ्वी गोल आहे. यासोबतच तिचे आकारमान सुद्धा सांगितले होते. यावरून आपण विचार करू शकता की आर्यभट्ट यांनी त्या काळात किती मौलिक गोष्टींचे संशोधन केले होते. तेव्हाच्या काळात त्यांनी निर्माण केलेल्या एका सूत्रावरून एका वर्षातील दिवसांची संख्या 365.2951 असते असे सांगितले होते. त्यांनी खगोलशास्त्रात व गणितामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संशोधन केले. आर्यभट्ट यांचे बहुतांश साहित्य नालंदा विद्यापीठात संग्रही होते, परंतु सामाजिक व राजकीय लालसेपोटी नालंदा विश्वविद्यालय पुढे जाळण्यात आले होते. तेव्हातील काही महत्त्वाची ग्रंथे जाळली गेली. यात आर्यभट्टांचे केलेले बहुतांश संशोधन नष्ट झाले आणि त्यांनी केलेले नवनवीन प्रयोग आपल्यापर्यंत पोहोचले नाही. आर्यभट्ट यांचे निधन इसवी 550च्या जवळपास झाल्याचे इतिहासात दिसून येते. 15 एप्रिल 1975 साली भारताने सोडण्यात आलेल्या पहिल्या उपग्रहाला आर्यभट्ट यांच्या 1500व्या जयंतीनिमित्त आर्यभट्ट असे नाव देण्यात आले. भारतीय अवकाश संशोधन करणारी संस्था इस्रो ने 2009 मध्ये पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये शोधलेल्या 3 जीवाणूंपैकी एका जीवाणूला बॅसिलस आर्यभट्ट असे नाव दिले. आंतरराष्ट्रीय खगोल संस्थेने चंद्रावरील एका छिद्राला आर्यभट्ट असे नाव दिले आहे. तर ही होती भारताच्या एका महान गणिततज्ञ तसेच खगोलीय वैज्ञानिक आर्यभट्ट यांच्याविषयी थोडक्यात माहिती.
आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आम्ही अशा भारतीय पूर्वजांचे वंशज आहोत ज्यांनी अशी मौलिक बाबींची माहिती जगाला करून दिली. तर आशा करतो आपल्याला वरील सर्व माहिती आवडली असेल. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका. अशी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी सोबत रहा गणित मित्रासोबत. आपल्या अमूल्य वेळाबद्दल धन्यवाद.